गले में खिचखिच हे तुम्हाला लक्षात असेल, पण ती गले में खिचखिच दूर करणारा माणूस आहे आणि तो आज आपल्याशी संवाद साधणार आहे. मला सगळ्यात आधी सर तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की तुमची छोटीशी ओळख आता मी बघितली. तुम्ही सांगलीच्या शाळेमधनं पासआउट झालात, त्यानंतर डे टू डे खर्च हातात आहे, सर्टिफिकेट हातात आहे, चांगल्या कॉलेजचं सर्टिफिकेट आहे, इंजिनियर आहात तुम्ही आणि तुमच्याकडे नोकरी नाही आहे. दुसरे दोन ऑप्शन्स होते माझ्याकडे की US ला एज्युकेशनसाठी जावं, कारण त्या वेळेमध्ये US ला जायचं फार प्रभाव होता. पण त्यात दोन डिसएडव्हान्टेजेस होते की पैसे नव्हते आफ्टर इंजिनिअरिंग US ला जाण्यासाठी. दुसरी गोष्ट अशी भीती असायची की पटेल सरने मला US ला विजा मिळत नाही, तेव्हा ॲप्लायचा करू नये, त्यामुळे ॲप्लायचा केले नाही. तर चॉईस होती की नोकरी करावी, बाकी चॉईसेस नव्हते. पण क्रॉम्प्टन न्यूजला नोकरी मिळाली फॅन्स डिव्हिजनमध्ये, कारण ती फॅन्स डिव्हिजन भयंकर लॉस पॉईंट असताना तिथं नोकरी कोण घेत नव्हतं, कारण इन्सेंटिव्ह किंवा बोनस मिळायचे नाही कोणाला. त्यामुळे तिथं नोकरी मिळाली तर आता कंटिन्यू असतो. आणि तिथे तुम्ही नोकरी किती वर्ष केली, किती काळ केली? तिथं जवळजवळ 1.5 वर्ष नोकरी केली. बरं, पण मग नोकरी 1.5 वर्ष करून दुसरी ऑपॉर्च्युनिटी मिळाली म्हणून ती सोडली की तिथे काही दुसरे इश्यूज होते, प्रॉब्लेम्स होते म्हणून सोडावी लागली? दुसरी नोकरी मला मिळाली नव्हती, पण माझ्या आयुष्यात पहिल्यापासून प्रॉब्लेम आले की त्यातली एक काय ऑपॉर्च्युनिटी बघायचं. मी कधी प्रॉब्लेम बघून सेटबॅकमध्ये कधी घ्यायचं नव्हतो. आयुष्यात माझ्या प्रत्येक 2 वर्षात मला असं काहीतरी प्रॉब्लेम यायचे. 12वीत असताना मी सायकलनं पडलो, फ्रॅक्चर झाला पाय, सेकंड प्लेसमेंट नाही मिळाली मला, असे काही काही प्रॉब्लेम होतात. तेव्हा जे मला क्रॉम्प्टनच्या नोकरी मिळाल्यानंतर 1.5 वर्ष नंतर दत्ता सामंतचं नाव तुम्ही ऐकलं असाल. कुणी ऐकलं दत्ता सामंतचं नाव? युनियन लीडर होते. आणि त्यावेळी 1992 मध्ये ते पीकला होते. युनियन्स इन बॉम्बे पीक्स ॲट द टाइम. आणि क्रॉम्प्टन न्यूजच्या मॅनेजमेंट असं सांगितलं की विचेवर युनियन हॅज अ मेजॉरिटी, त्या 2-3 युनियन्स होते, आम्ही त्यांच्याशी वाटाघाटा करू. त्या युनियनच्या वोटिंगमध्ये मेजॉरिटी प्रूव्ह करण्यासाठी शॉपफ्लोअरमध्ये मर्डर झाले आणि माझ्यासमोर ते मर्डर झाले वर्कर्स कंपनीमध्ये, कंपनीच्या प्रिमायसिस मध्ये. बरं, ते मर्डर माझ्यासमोर बघितल्यामुळे मी आय वॉज स्केअर्ड आणि नोकरी सोडली. माझ्याकडे दुसरी नोकरी नव्हती. पण मग ते बघून तुम्ही घाबरून नोकरी सोडायचा निर्णय घेतला? गुजराती माणसं थोडे घाबरीत असतात. पण उद्या आपण नोकरीला जाणार नाही आहोत, त्यामुळे जे काही 750 रुपये का होईना मिळत आहे ते बंद होतील याची भीती नाही वाटली नोकरी सोडताना? आयुष्यासमोर 750 रुपये हा विचार मात्र नक्की गुजराती माणूस करू शकतो की खूप आयुष्य असेल तर खूप पैसे मिळवू आपण, पण 750 रुपयासाठी आयुष्य नको. हा चांगला विचार. पण मग काय केलं दुसऱ्या दिवशी? काय केलं? आठवडा 10 दिवस काही काम नव्हतं. बरेचसे कॉलेज फ्रेंड्स होते, त्यांच्याकडे सगळ्यांना भेटवते. तेव्हा सगळ्यांची एक स्टार्टिंग फेज होता, सगळे आपल्या धडपडत होते. तेव्हा एका मित्राने सांगितलं की तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये का जात नाही? स्टॉक मार्केट, शेअर बाजारमध्ये. बरं. बिईंग अन इंजिनियर मला क्रेडिट, डेबिट, शेअर बाजार, शेअर्स काय असतात हे मला काही माहीत नव्हतं. म्हणजे बँकिंग कसं, बँकिंग काय, क्रेडिट काय, डेबिट्स काय, अकाउंटिंग काय मला माहित नव्हतं. पण काही मित्र होते, त्यांनी सांगितलं फार सिंपल लक्ष सांगितलं की पैसे जे आले लेफ्ट साईडला क्रेडिट, डेबिट, असं मला शिकवलं. आणि तिथं मी शेअर बाजारला सुरुवात केली होती. पण मग शेअर बाजार त्यावेळी तसा नोन होता आणि त्यावेळी त्याच्यामधनं पैसे मिळतील असा एक आत्मविश्वास होता? हो, चांगला होता तेव्हा, कारण हर्षद मेहताचा फेज जस्ट चालू होत होता तेव्हा. अच्छा. आणि मला अजून आठवतं माझं फर्स्ट डे स्टॉक मार्केट तेव्हा 1800चे इंडेक्स होतं. बरं बरं. आता आपण 22,000, 23,000, 25,000ची गोष्ट करतो, तेव्हा 1800 इंडेक्स होतं तेव्हा. बरं, ते आता क्लोज ओपन आम्हाला कळत नाही आम्ही. पण तरीही अशा न कळणाऱ्या क्षेत्रामध्ये आपलं शिक्षण इंजिनिअरिंगचं झालेलं, ज्या मुलाला, ज्या विद्यार्थ्याला बँकिंग सुद्धा माहिती नाही, असा विद्यार्थी किंवा असा मुलगा एकदम त्या क्षेत्रात करिअर करू पाहतो. सो तुम्ही करिअर पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघितलं आणि काम सुरू केलं? हो, करिअर. मी कधी आतापर्यंतचा माझा 20 वर्षाचा अनुभव आहे की मी कधी पैशामुळे कधी पळालेलो नाही.
मनी हॅज ऑलवेज बीन माय डेरिव्हेटिव्ह. बरं. मी कुठलंही काम केलं, आय हॅव वर्क ऑलवेज ॲज अ पॅशन. मी माझा अनुभव आज विषयामध्ये बोलू शकतो मी की पॅशननं काम केलं, जिद्दीनं काम केलं, इंटिग्रिटी आणि इंटेन्शननं काम केलं की पैसा आपोआप येतो, पैसा कुठे जातो. आणि खरंच म्हणूनच ती ऊर्जा तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज सर आपल्याला इथे लाभले नाही, पण त्यांच्याशी संवाद साधतोय. हा जो सगळा तुमचा सर एक विचार होता किंवा एक दृष्टिकोन होता की आपण चांगलं काम करून पैशासाठी काम नको करायला, पण जे क्षेत्र तुम्हाला नवीन आहे, ज्या क्षेत्राचा अनुभव नाहीये, अशा क्षेत्रामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न तुम्ही त्यावेळी बघितलं 91 साली. मग तो व्यवसाय पुढे करत असताना त्याच्यात काही अडचणी आल्या, त्याच्यावर तुम्ही कसं ओव्हरकम केलं आणि तो व्यवसाय किती वर्ष आणि कसा केला? मी जसं थोड्या वेळ पुढे बोललो की मला प्रत्येक 2 वर्षात 1.5 वर्षात काही ना काही अडचणी यायची. आता मी तुम्हाला पहिल्या सायकलवर पडलो, जॉब मिळाली नाही, क्रॉम्प्टन न्यूजमध्ये नोकरी करताना 3 वर्षात मर्डर बघितलं. तसंच शेअर मार्केटमध्ये मी एकदम आय वेंट लाईक अ फिनिश पॉईंट. फार चांगलं काम चालू होतं, माझं क्लायंटल्स ऑल ओव्हर महाराष्ट्र सेट केलेलं होतं. मी त्या जमान्यात पर डे रोजचे 8 ते 10 हजार रुपये पर डे कमवायचो. आय एम टॉक अबाउट 91, 92. बट समथिंग रॉंग वॉज पार्ट इन टू सेल्फ फॉर मी. ओके. कोरियरचे पैसे वाचवण्यासाठी वीकेंडला बॉम्बेवरनं मी पुण्याला येत होतो. शेअर्सचे डिलर तेव्हा डिमॅट नव्हतं. तुम्हाला डिमॅट कळतं तुम्हाला? डिमॅट शेअर्स कळतं असं तुम्हाला? तेव्हा डिमॅटचा कन्सेप्ट नव्हता. इट वॉज ऑल फिजिकल शेअर्स. तेव्हा फिजिकल शेअर्स घेऊन मी बॉम्बेवर निघालेलो पुण्याला येण्यासाठी. बोले वीकेंड आहे, माझ्या कस्टमरला शेअर्स देऊन टाकेन मी, कोरियरचे पैसे वाचतील, हिशोब होऊन जाईल आणि परत आपण मंडेला शेअर बाजारमध्ये पोहोचू. बरं. तेव्हा लोणावळ्याला चहा प्यायला उतरलो एसटी बसमधनं, आपल्या लाल डब्बामधनं. आणि जेव्हा चहा पिऊन परत बसतो बसमध्ये तर ते फिजिकल शेअर्सची माझी जी बॅग होती, लाखो रुपयाचे शेअर्स त्या जमान्यात चोरी गेले. आय वॉज लिटरली ऑन रोड्स. भांडवल नव्हतं आणि नवीन प्रयत्न करायचा, धंदा करायचा प्रयत्न केला आणि मोठं कर्ज घेऊन बसलो मी. आणि हे सगळं घरांच्या विरुद्ध जाऊन होतं, कारण घरांची इच्छा होती चांगली नोकरी कर आणि सेटल. पण मग तुम्ही मुंबईतनं पुण्यात येत असताना ही मोठी एक घटना घडली, सगळे शेअर्स चोरीला गेले, पेपर्स ते. मग त्या लोकांना नंतर उत्तरं द्यावी लागली असतील तर ते कसं काय तुम्ही पेललं ते आव्हान एवढं मोठं? तो फार चॅलेंजिंग टाईम होता माझा. ज्यांना शेअर्स द्यायचे होते ते लोक माझ्या दरडा मागे होते, बिहाइंड मी. त्यात काही चांगले मित्र सुद्धा होते, त्यांनी सहकार सुद्धा दिला. काही लोकांनी 3, 4, 6 महिन्याचा वेळ सुद्धा दिला मला आणि काही लोकांनी धमक्या सुद्धा दिल्या. पण आपण म्हणतो ना की ज्याच्याकडे काहीच नाही तो काय काय करू शकतो. आणि तेव्हा अशी सिच्युएशन सुद्धा होती की आईला काही दागिना विकून यावी अशी पोझिशन सुद्धा काही नव्हती. म्हणजे घरची आर्थिक स्थिती सुद्धा तेवढी तशी पोझिशन अशी म्हणता येणार नाही, पण शेती तर नव्हतीच की विकून देऊ शकू. बरोबर. आणि धंदा करायचा होता आपल्याला अगेन्स्ट एव्हरीवन, तर थोडासा आपण आपला रस्ता काढला. काही दोस्तांनी खर्चाचे पैसे दिले, कारण मला शेअर्स घेण्यासाठी डुप्लिकेट शेअर्स इश्यू करण्यासाठी मला पूर्ण इंडिया फिरावं लागलं. दिल्ली, कॅलकत्ता, मद्रास सगळीकडे. जवळजवळ माझा 8-9 महिने. काही मित्रांना 1-1 दिवसाची मला माहिती आहे की पुढे जायचं. तेव्हा काही मित्रांनी मला खर्चाचे पैसे दिले, मला ट्रॅव्हलिंगचे पैसे. बरं. फक्त तिकीटचे पैसे माझ्याकडे असायचे, ते सुद्धा उधार घेतले, बाकी पैसे काही. पण मग तुम्ही ज्या ज्या लोकांचे शेअर्स गहाळ झाले होते, हरवले होते तुमच्याकडून, त्यांना ते परत करताना काय 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 कष्ट घ्यावे लागले तुम्हाला? यू आर टेकिंग द व्हेरी इमोशनल सेंटिमेंटल मोमेंट्स. ऑफकोर्स हा खूप अतिशय आयुष्यातल्या पूर्ण या प्रवासामधला खूप मोठा टप्पा होता. माझ्या आयुष्यातले जवळजवळ मी 1.25 वर्ष घालवलं न कमवता. काही 2 मित्रांनी फार मदत केली मला ट्रॅव्हलिंगसाठी.
1.5 वर्ष मी जवळजवळ ट्रेन आणि प्लॅटफॉर्मवरती राहिलेलो आहे. दिल्ली प्लॅटफॉर्म आज मी जातो तिथं आय कॅन स्टील शो कॅमेरा. रेल्वेचे कोचीस माझे रेस्टरूम्स असायचे, तिचं फ्रेश व्हायचं, आंघोळ करायची आणि दिवसभर कामाला लागायचं. डुप्लिकेट शेअर्स असं म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन काही नव्हतं. फक्त आपले जे गेलेले आहेत ते परत मिळवावे आणि आपले जे कस्टमर जे वाट बघतात ज्यांचे आपल्याला शेअर द्यायचे त्यांना शेअर्स द्यायचे. दिल्ली स्टेशन असेल, चेन्नई स्टेशन असेल किंवा कानपूर स्टेशन आहे, मला अजून सुद्धा ते लोकेशन्स अजूनपासून दाखवतात आणि मी विसरायचा प्रयत्न करत नाही आहे आणि केला तरी इरेज करू शकत नाही. पण तुम्ही ह्या सगळ्या प्रवासातनं ते सगळे पैसे आणि सगळ्यांचे शेअर्स परत केले? सगळे शेअर्स मला 90% शेअर्स मिळाले, काही 10% शेअर्स परत नाही मिळाले आणि ज्यांना जे द्यायचे होते त्या सगळ्यांची मी क्या बात, हॅट्स ऑफ. काही जोरदार टाळ्या. कारण खऱ्या अर्थानं स्वतःच्या हट्टापोटी शिक्षण झाल्यानंतर व्यवसाय करण्याचं एक ध्येय उराशी यांनी बाळगलं होतं. घरच्यांचा विरोध होता, घरच्यांनी सांगितलं होतं नोकरी कर. इंजिनियर होण्याचं स्वप्न आईवडिलांनी पूर्ण केलं होतं. ती नोकरी एका घटनेमुळे सोडावी लागली. त्यानंतर दुसऱ्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं, तिथे एक घटना घडली. त्यातनं सुद्धा दारोदार भटकायची वेळ येणं हे अतिशय विदारक सत्य त्यांनी अनुभवलं आणि यामधूनही तुम्ही बाहेर पडला यासाठी खरंच आम्हा सर्वांच्या वतीनं तुम्हाला हॅट्स ऑफ. आपण कारण ते दिवस आजही तुम्हाला आठवताना तुमच्या डोळ्यात मला पाणी दिसते आता इथनं सुद्धा. पण त्या आठवणी परत परत येऊ नयेत आणि आपण म्हणून पुढच्या एका चांगल्या आठवणीच्या प्रश्नाकडे मला वाटतं वळायला हवं. हे सगळं झाल्यानंतर मला वाटतं तुम्ही लग्न केलं? नाही, हे चालू असताना लग्न केलं. काय त्याची गोष्ट आहे, आम्हाला ऐकायला आवडेल. मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला इंजिनियर डिग्री लग्नाला कामाला येते. आता शेअर्स डुप्लिकेट मिळवणं जो पिरियड होता 8-9 महिन्याचा किंवा 1.5 वर्षाचा, तेव्हा इन्कम तर काही नव्हतीच. आता हा टाइम आपण वेस्ट का करावा म्हणून त्याकडे लग्न. कारण लग्न केले 2-4 महिने माणूस डिस्ट्रॅक्ट होतो, पण आपण विचार केला आपण त्या वेळेचा सदुपयोग करून घेऊ. त्याचा तुम्ही सदुपयोग केलाच. म्हणजे शिक्षण चालू असताना हा सुद्धा एक विचार डोक्यात असावा. हा विचार आज तुम्ही इथे मांडला त्याबद्दल खरंच धन्यवाद. लग्न कसं ठरलं म्हणजे आता काय असतं बऱ्याचदा हल्लीच्या काळामध्ये सुद्धा, तुम्ही तर 91-92 ची गोष्ट बोलताय की मुलगा करतो काय, त्याच्यानंतर त्याची नोकरी कुठे आहे, त्याचं शिक्षण किती झालं, हे सगळं विचारलं जातं. त्यातलं शिक्षण हा एलिमेंट जवळजवळ सगळ्यांकडे हल्ली असतो, तो आमच्याकडे पण आहे. पण मुलगी देणारे जे कुणी असतात ते हा विचार नक्की करतात की याचं फ्युचर काय, याचं भविष्य काय. तुमच्या बाबतीत असे प्रश्न आले नाहीत का? आले. ऑब्व्हियसली कुठलेही आई वडील, मला असं मुलगी आहे, मुलगी देताना मी सर 2 प्रश्न विचारले. नक्कीच. तर त्याने सर विचारलं असेल. मला तो प्रसंग आठवतो. मी जिथं मुलगी बघायला जायचो, अरेंज मॅरेज, सगळे मला नाही म्हणायचे, मुलगी याला कोणच नाही नव्हतं, मुलगा काही करत नाही. कारण आमच्या गुजरातमध्ये इंजिनिअरिंगची व्हॅल्यू जास्त नव्हती. आता आजकालचं फॅशन झालं की गुजराती लोकांना शिक्षण द्यावं, इंजिनिअरिंग करावं म्हणून. तेव्हा इतके जास्त इंजिनियर्स नव्हते. आता जी पारुल जी माझी बायको आहे, तिच्या वडिलांनी माझ्या सासऱ्याने मुलगी द्यावी हे डिसिजन घेण्यासाठी 4 महिने लावले. हा मुलगा खरं करतो काय? ही वॉज अ बिझनेसमॅन, ही वॉज व्हेरी शूर. पण त्यांनी पूर्ण बघितलं की हा मुलगा डिग्री तर आहे, चांगल्या कॉलेजची डिग्री आहे, तो पहिला जे फर्स्ट म्हणतो 50% मार्क तिथं आपण फक्त पास झाला बरोबर. पण बाकीचे 50% आपल्या मुलीला जेवण 2 वेळेचं देईल का नाही देईल हा त्यांना कन्फ्युजिंग क्वेश्चन होता. तो ही वॉज ट्राईंग टू फाइंड आउट काय करतो हा नेमका. कारण तेव्हा टिपिकल डिप्लोमॅटिक आन्सर होतं मी शेअरचं काम करतो. पण शेअरचं काम करतो म्हणजे नेमकं करतो काय? कधी दिल्लीला असतो, कधी मद्रासला असतो, कधी कुठे फिरतो, पण करतो काय? पण फायनली मी त्याला सांगितलं की माझी अशी सिच्युएशन आहे, शेअर केलेले आहेत बरं आणि डुप्लिकेट शेअर्स करतो. पण ते मला असं वाटतं की 4-5 महिन्यानंतर त्यांनी बघितलं की हा मुलगा एज्युकेटेड तर आहे, धडपडतोय, इंटेन्शन्स
काहीतरी करायचे आहे. आणि त्यांनी माझ्याकडे स्पार्क बघितला असेल बहुतेक, असं माझं म्हणणं आहे. मी त्यांना कधी हा प्रश्न विचारून दुःखी व्हायचा प्रयत्न नाही केला. तर दिस इज स्टील अ सस्पेन्स अँड आय वुड कीप एज सस्पेन्स. तरी माझ्यात काय बघितलं, पण त्यांनी स्पार्क बघितला असा माझा अंदाज आहे. आणि मग त्यांनी मुलगी त्याचं ठरवलं. क्या बात. आणि मग लग्न किती साली झालं तुमचं? आमची एंगेजमेंट होत आली सप्टेंबरमध्ये 93 मध्ये. आणि परत तो सेम प्रश्न की लग्नासाठी पैसे नवे म्हणून जर गुजरातमध्ये 1 वर्ष लग्न राहत नाही आम्ही, तर डिसेंबरपर्यंत मी लग्न ओढत गेलो. सिच्युएशन आलं तर आपण लग्न केलं. फेब्रुवारीमध्ये एंगेजमेंट, डिसेंबर लग्न, असं मग जवळजवळ 11 महिने असे पोस्टपोन केले. डिसेंबर 93 मध्ये. पण मग लग्न झाल्यानंतर खऱ्या अर्थानं जबाबदारी वाढते असं आपल्या सगळीकडे समाजामध्ये रूढ आहे प्रथा. तुमची स्वतःची जबाबदारी तुमच्या होतीच. त्यानंतर आणखी एक व्यक्तिमत्व आणि आणखी एक व्यक्ती आता घरामध्ये आली होती. सो आता दोघांची जबाबदारी तुम्हाला बघायची होती का? सासऱ्यांनी सांगितलं होतं की काळजी करू नका, अजून 2 महिने मी बघतो, असं काही होतं नाही? तसं काय नव्हतं. आमच्या गुजरातीमध्ये स्पेसिफिकली मी त्या कन्सेप्ट जे आपण म्हणतो, मला तो शब्द वापरायचा नाही सगळ्यांसमोर, त्या कन्सेप्टच्या मी 100% अगेन्स्ट होतो. ओके. मग तुम्ही ती जबाबदारी कसं घेतली? कारण आमचं जे कोर्टशिप म्हणतो आपण, आता कोर्टशिप शब्द मी आता शिकवतो, तेव्हा मला माहित नव्हतं कोर्टशिप. ते कोर्टशिपमध्ये मी त्याला चांगलं ओळखलेलं. आणि आज मी जे काय आहे इज ऑल बिकॉज ऑफ मी. आणि म्हणजे हे सगळे बरेच लोक म्हणतात, पण इन माय केस इट वॉज रियालिटी, हकीकत आहे. कारण 2 शब्द मी तुम्हाला सांगतो की त्याच्या अगोदर प्रत्येक 3 वर्षात मला काही ना काही अडचणी यायची. पाय फ्रॅक्चर व्हायचा, बॅक सुटून जायची, नोकरी मिळायची नाही, नोकरी मिळाली सुटायची, समथिंग कीप ऑन हॅपनिंग. त्याच्यावर माझ्या लग्नानंतर मी आतापर्यंत मागे कधी बघितलेली नाही. सो तुम्ही त्याला डेलिव्हर म्हणू शकता किंवा माय मेंटर म्हणू शकता, यू कॅन कॉल इट एनिथिंग. तिचं पहिल्यापासून होतं की इंडस्ट्रियलिस्ट व्हावं. कारण इंडस्ट्रियलिस्टची एक इमेज जी असते ती वेगळी असते. आणि सी यूज टू ऑलवेज कोच मी ऑन फिलॉसॉफिकल, इथिकल, प्रिन्सिपल बेस्ड वर्किंग. कारण मला जेव्हा असं सिच्युएशन्स यायची तेव्हा मला कधी तर वाटायचं की मी शॉर्टकट मारतो, बँक चोरी केली नाही म्हणतो, काय होईल, काय होत नाही, लोक पैसे बोलतात अपोजिट देतो असं. पण तिचा मला कामी नेहमी असायचं. आणि ती मला टिपिकली एक एक्झाम्पल दिलं. आपल्या जुन्या जमान्यात आपल्या घरात गहू किंवा असं म्हटलं मोठी मातीची कोठी असतं तर खाल्लं आपण काढत असतो. तर ती म्हणायची तुम्ही जे वर्ण टाकणार ते खाल्लं निघणार. तुम्ही चांगले कर्म टाकले तर खाल्लं चांगलं निघणार, वर्ण खराब झाले टाकलं तर खाल्लं खराब. तेव्हा मला असं आठवतं ॲट दॅट टाइम दाऊद इब्राहिम वॉज अ टीक. मी त्यांना म्हणायचो की दाऊद इब्राहिम इतकं सगळं करतो. मी त्यांना सॉरी मी आय एम युझिंग अ नॉन नेम, बट की मला ही इज युझिंग त्यांची लक्झरीस लाईफ चालू आहे, मग त्याला कसं काय होत नाही. तर तिचं फार सिम्पल उत्तर होतं की त्याने जुन्या जमान्यात, पुढच्या मागच्या जमान्यात त्यांनी काय त्याचं आपलं कर्म केले असेल, त्यामुळे आज लग्नाचं करतो. आजची कर्म आहे कधी ना कधी त्याला फेडावं लागतं. तर ते सिम्पल जे एक्झाम्पल होतं ते माझ्या डोक्यात बसलं की काम करावं, व्यवस्थित करावं, कोणाच पैसे डुबू नये. ठीक आहे, निगोशिएट करणं हा धंद्याचा धर्म आहे, पण लबाडून कधी पैसे घेऊ नये. आणि ती जी थिंकिंग्स होती ती दॅट पर्क्युलेटेड इनटू माय थिंकिंग्स. त्यामुळे मी कधी शॉर्टकट मारलं नाही आणि पैशाच्या मागे कधी पळालं नाही. क्या बात. मग त्यांनी खऱ्या अर्थानं तुम्हाला मोटिवेट केलं की इंडस्ट्रियलिस्ट तुम्ही व्हा. आणि मग पहिला तो धक्का कधी बसला आणि कसा बसला की तुमच्या लग्नात जे आयला जे पैसे येतात ना, दॅट वॉज माय फर्स्ट सीट कॅपिटल. आहेर पाकिटं येतात ते. पाकिटं येतात ती. दॅट वॉज माय फर्स्ट सीट कॅपिटल. आणि मी जे म्हटलं होतं की मी ऑपॉर्च्युनिटीज मधनं माझा फायदा करतो. तर दत्ता सामानचे स्ट्राईक्स होते बॉम्बेला, मॅक्झिमम फॅक्टरी बंद व्हायचे. तर बॉम्बेला जे जे फॅक्टरीज होते सगळ्या बाहेर निघायचे प्रयत्न करायचे. तेव्हा प्रॉक्टर अँड गॅम्बलमध्ये एक छोटीशी ॲड दिलेली होती की ते त्यांना विक्सचा कॉन्ट्रॅक्टर पाहिजे होता. प्रॉक्टर अँड गॅम्बल कंपनी. प्रॉक्टर अँड गॅम्बलनं त्यांना कॉन्ट्रॅक्टर पाहिजे होता. ओके. 94ची गोष्ट आहे. बरं. आणि
तिथं मी अप्लाय केलं 8-9 महिने तिथं मी त्याचे रोज चक्कर मारायचो. माझं काय फायनल झालं की नाही कॉन्ट्रॅक्ट मी सांगलीवर निघायचं माझं आणि तिथं सरळ बॉम्बेला पोचायचं माझं ऍप्लिकेशन काय झालं आणि परत संध्याकाळी निघून यायचं असं 8-9 महिने चक्कर मारत राहायचं. अगेन अ कोइन्सिडन्स 13th of November 1994 ओके. रात्री 2:30 वाजता माझ्या मुलाचा जन्म झाला बरं. आणि सकाळी 8-8:30 वाजता मला प्रॉक्टर गॅम्बलचा फोन आला की तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तुम्ही येऊन लेटर कलेक्ट करा. वा. तो मुलाचा बायगुण चांगला ठरला असं म्हणायला हरकत नाही. असू शकतं. आणि तुम्हाला ती ऍड वाचून तुम्ही जे ऍप्लिकेशन केलं त्याच्यावर त्यांचं सँक्शन आलं, अप्रुव्हल मिळालं आणि मग तुमचं काम खऱ्या अर्थानं सुरू झालं आणि इंडस्ट्रियलिस्ट म्हणून तुमचा प्रवास सुरू झाला. त्यांनी मला 3 चॉईसेस दिले लोकेशनच्या, गोवा, चंदीगड आणि भोपाळ. ही कशाची म्हणजे ऍड काय होते आणि त्यात करायचं काय होतं तुम्ही? ते फॅक्टरी उभी करणं. त्यांनी विक्स हे ब्रँडिंग दिलं. काय मल्टीनॅशनल कंपन्या फार कन्झर्वेटिव्ह असतात आणि जे ब्रँडेड FMCG प्रोडक्ट्स असतात त्या व्हेरी बिट ऑफ कन्झर्वेटिव्ह लोक असतात. ती लोक त्यामुळे प्रोडक्टचं नाव दिलेलं नव्हतं. दे आर लुकिंग फॉर अ कॉन्ट्रॅक्टर फॉर वन ऑफ दी प्रोडक्ट्स म्हणून दिलेलं आणि प्रॉक्टर अँड गॅम्बलचं नाव दिलेलं नव्हतं. बरं बरं. मॅन्युफॅक्चर तुम्ही करणार होता. हां. बरं. आणि त्याचं ब्रँड नेम येणार होतं. हां. बरं. असं सुरुवात केली. पण मग त्याची कुठे कशी कंपनीची ती जागा कुठे मिळाली, त्या मशिनरीज कशा उभ्या केल्या आणि कसं काय तुम्ही काम सुरू केलं? मग भोपाळचं लोकेशन फाईल केलं तेव्हा भोपाळ जागा ऑब्व्हियसली जी सीट कॅपिटल त्यांनी घेतली. मशीन्स माझे सासरी बनवायचे कन्फेक्शनरीचे. बरं. तिकडे मशीन्स उदाहरण आणले. बरं. आणि माझ्याकडे तेव्हा बँकेसाठी पैसे नव्हते आणि टिपिकल बँकर्स बसले असते तर ते मी ॲग्री डिसॲग्री. तर टिपिकल बँकेकडे गेले की बँकेसवाले काय म्हणतात तुमचा पहिला अनुभव द्या, आपला अनुभव 0, कोलॅटरल द्या, कोलॅटरल 0. आपल्याकडे काहीच नव्हतं. आणि काही इंडस्ट्रीवाले माझे मित्र असतील तर त्यांना माहिती की स्टेट बँक इज अगेन सपोज टू बी व्हेरी कन्झर्वेटिव्ह बँक. तिकडे लोन घ्यायचे म्हणजे फार त्रास होतो. बँकेकडे गेलं की सगळ्या बँकेमध्ये रिजेक्ट केलेलं. बँक ऑफ बरोडा, निम बँकेत हे ऑर्डर रिजेक्ट केले. स्टेट बँकेत गेलो, स्टेट बँकेचे चीफ मॅनेजर ते रुरल बँक म्हणजे रुरल बँकमध्ये पोस्टेड होते. ते म्हणजे मला प्रपोजल दे. प्रपोजल दे म्हटलं की मला CMA मागितलं. CMA काय असतं मला माहित नाही. CMA म्हणून एक प्रपोजल द्यावं लागतं. मला माहित नाही. ते म्हणजे CA बनवतात. CA कडे गेले तो 2% मागायला लागला, पैसे नव्हते. फॅक्टरी डिझाईन करायची, आर्किटेक्ट पैसे नाही. डिस्बर्समेंट करायला गेलं की व्हॅल्युएशन मला 0.5% द्या, पैसे नाही. हे सगळे चॅलेंजेस होते. पण आता समुद्राच्या मध्ये पडलो की आपल्याला पोहायला तर लागलं. खरं. आणि त्यातनं तेव्हा एक मॅकेन्झी कन्सेप्ट, एक नवीन कन्सेप्ट आला तेव्हा स्टेट बँकेमध्ये. त्यांनी रिस्ट्रक्चरिंग जेव्हा प्रायव्हेट बँक जस्ट चालू झालं, UTI बँक सगळे प्रायव्हेट बँक यायला लागलेले, तेव्हा त्यांच्याशी कॉम्पिट करावं म्हणून मॅकेन्झी वॉज अ कन्सल्टंट टू स्टेट बँक. ओके. तेव्हा त्यांनी काही कन्सेप्टने सजेशन दिलेलं की 1 कोटीपर्यंतची लोन विना कोलॅटरल आणि DGMला पॉवर द्यायचा, कमिटीला पॉवर नाही द्यायचा. कमिटीमध्ये गेले की 1 नाही म्हणजे सगळं थांबतं. तर त्या बेनिफिटचा मला पहिला आय वॉज द फर्स्ट कस्टमर टू गेट लोन ऑफ 1 crore rupees अंडर द मॅकेन्झी कन्सेप्ट फ्रॉम स्टेट बँक. आणि दॅट वॉज माय फर्स्ट. आणि मग तिथून तुम्ही भोपाळला प्लांट सुरू केला? भोपाळला प्लांट विक्सचा प्लांट तिथला. म्हणजे पहिली विक्सची गोळी तुम्ही किती साली बनवली? 96. तुमच्या स्वतःच्या प्लांट आपलं. आणि 91 सालापासून तुमचं स्ट्रगल चालू होता. 91 to 95 पर्यंत स्ट्रगल चालू होतं. 96 ला प्रोडक्शन आपलं. म्हणजे 5 वर्षानंतर ती खिचखिच बंद झाली. खिचखिच बंद झाली. विक्सच्या गोळीचं खऱ्या अर्थानं म्हणजे ही टॅगलाईन जरी असली तरी खरंच इतक्या मोठ्या कष्टप्राय प्रवासामधनं तुम्ही एक वेगळा मोठा टप्पा पार केला आणि नंतर मग सगळं नीट झालं. बाकी अडचणी सगळ्या कमी झाल्या आणि काम सुरू झालं. स्ट्रगल थांबला असं म्हणता येईल त्या 96च्या. मालकांना कधी प्रॉब्लेम थांबत नाहीत. काही ना काही चॅलेंज येत होतात. इंडस्ट्रीवाल्यांना प्रॉब्लेम आलेच पाहिजेत. आणि आमच्याकडे प्रॉब्लेम कधी ना आमच्याकडे चॅलेंज येतात. आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा माझ्या फॅमिलीमध्ये आम्हाला प्रॉब्लेम हा शब्द बँड आहे. काही आता मी म्हणतो देअर इज अ चॅलेंज. आणि चॅलेंज आले की आम्हाला एक ऊर्जा येते,
की ह्याला कसं फेस करावं आणि कसं यातनं बाहेर यावं. क्या बात. तीच ऊर्जा कदाचित तुमच्यापर्यंत पण ती पोहोचली आहे गेल्या अर्धा पाऊण तास. आणखी ती ऊर्जा पोहोचणार आहे. मला सांगा, विक्सची गोळी हा एक प्रॉडक्ट म्हणून आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कॉमन मॅन म्हणून आम्हाला ते माहिती आहे की ॲडमध्ये बघतो, सर्दी असेल, खोकला असेल तर ती आम्ही खातो. असे कुठले कुठले प्रॉडक्ट्स मग तुम्ही 96 सालापासून बनवायला लागला? ते सांगण्यात मी 2 गोष्टी सांगू शकतो. आपण आज जे मेक इन इंडिया जे म्हणतो, हो, मी हे मेक इन इंडिया 20 वर्षापूर्वी चालू केलेलं आहे. प्रॉक्टर गॅम्बलच्या विक्सचे गोळ्या ऑस्ट्रेलिया, मलेशिया, इंडोनेशिया, केनिया हे सगळीकडे फॅक्टरी असायची. बरं. भोपाळची फॅक्टरी चालू केल्यानंतर मी प्रॉक्टर गॅम्बल एक मल्टीनॅशनलमध्ये माझे मित्र जे काम करतात किंवा त्यांना समजत पडतो, त्यांना माहिती आहे की मल्टीनॅशनलमध्ये काम करणं म्हणजे फार रिलिजियसली प्रोसिजर वेळ फार लागतं. तर त्यांना कन्व्हिन्स करत करत मी घेतलो की तुम्ही मलेशियाची फॅक्टरी बंद करा. मी इंडियात बनवतो, तुम्हाला तिथं ट्रान्सपोर्टेशन, इम्पोर्ट ड्युटी भरून तुम्हाला स्वस्त पडणार. बरं. त्यानंतर मी त्यांची ऑस्ट्रेलिया फॅक्टरी, हे सगळी इकॉनॉमिक्स वर्किंग करून मी त्यांना द्यायचो. मग आय वर्क ॲज अ ॲडवायझर टू दॅम. इंडोनेशिया बंद केली, मलेशिया बंद केली, केनिया बंद केली, ऑस्ट्रेलिया बंद केली. आज जवळजवळ 20 ते 21 कंट्रीमध्ये विक्स आपल्या फॅक्टरीवरून जातात आणि वी आर द सोल सप्लायर्स. त्यानंतर आपण विक्स ही जर फक्त गोळी झाली, त्यानंतर आपण म्हटलं आता धंदा तर वाढला पाहिजे, पैसा आपोआप येतो. पण असं इंटेन्शन होतं की आपल्यामुळं बाकी लोकांची घरं चालली पाहिजे, एम्प्लॉयमेंट क्रिएट करणं. कारण तेव्हा एम्प्लॉयमेंटचे फार मोठे प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉक्टर गॅम्बलने सांगितलं तुम्ही विक्स पेपर मला का देत नाही, तोपर्यंत विक्स पेपर पीएजी स्वतःचे ते प्रोप्रायटरी प्रोडक्ट समजत होते. तर त्यांना कन्व्हिन्स करून आपण ते प्रोडक्ट बनवून चालू केलं. इंडियामध्ये लोक फार्मास्युटिकलमध्ये आज जपान एक्सपोर्ट मागचे 2 वर्ष चालू केलेले आहे. मी मागचे 12 वर्षापासून विक्स जपान एक्सपोर्ट. व्हेरी टीडियस मार्केट आणि व्हेरी फिनिकी कस्टमर्स. मग ते विक्स पेपर चालू केलं. त्यानंतर मी विक्स इंजिनियर चालू केले. बरं. ही सगळा प्रवास माझा 2003 पर्यंत संपला. बरं. मग 2004 साल नवीन बदलांचं ठरवायचं असं म्हणून आमच्या गुजरातीमध्ये आम्ही म्हणतो की दायका, 10 वर्षाचा एक दायका असतो. दायका बदललं की नक्षत्र बदलतात, ग्रह बदलतात, असं काहीतरी म्हणतात. आता आपल्याला या जगात नक्षत्र बदलून राहावं असेल तर आपण काय करावं? परत चॅलेंजेस. मल्टीनॅशनल्स एका कंपनीत काम केलं की दुसऱ्या कंपनीबरोबर ते काम करत नाही. प्रॉक्टर गॅम्बलचे सप्लायर्स हिंदुस्थानीबरोबर काम करत नाही, नेस्लेवाले कॅडबरीबरोबर काम करत नाही. ते कन्सिडर कॉम्पिटिशन. बरोबर आहे, ॲग्री. ही तर मी चॅलेंज केली. दिस इज अ चेंज. म्हटलं आता आपण कॉम्पिटिशनचे प्रोडक्ट बनवायचे. मग त्यानंतर बाकीचे प्रोडक्ट सुरुवात केली मी. हॉल्स, आज हॉल्स एक्सक्लुझिव्ह आपण बनवतो. विक्सचे कॉम्पिटिशन हॉल्स आपण बनवतो. क्लोरोमिट आपण बनवतो. सर्दीच्या इमामीचे आपण बनवतो. असे एक एक कॅटेगरी प्रोडक्ट आपण पकडत गेलो. स्टेप्सेस आपण बनवतो. मी तुला पूर्ण कॅटेगरी झाली ही गोळ्यामध्ये. तशीच मी विक्स पेपर चालू केल्यानंतर आयोडेक्स मी घेतली, टायगर बाम आपण घेतला, अमृताजल आपण घेतला. तुम्ही कुठलेही प्रोडक्ट घ्या आपल्या फॅक्टरीनं बाहेर घ्या. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही प्रत्येक कॉम्पिटिटर्सच्या प्रॉडक्ट्सचं सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग करता येऊ शकतं. हा एक वेगळा नवा पायंडा मांडला असं म्हणायला हरकत नाही. आणि ते करण्यासाठी परत तिथे पण ऑब्स्टॅकल्स येत होते किंवा असे काही ऑब्जेक्शन झाले की नाही, तुम्ही आमचं काम करताय त्यांचं करू नका, असे काही प्रश्न आले? सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की तुम्ही पीएचडीचं काम करता म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला एंट्री नाही. बापरे. तिकडनं सुरुवात व्हायची. सिक्युरिटी गेटवरून आपल्याला मागे पाठवायची. पण मग तरी तुम्ही हे कसं काय जमवलं? ते जमवण्यासाठी असं केलं की मी इकॉनॉमिक मॉडेल, अगेन मी इंजिनियर असून इकॉनॉमिक्स बोलतो मी आता. बरोबर. मी इकॉनॉमिक्स असं करून टाकले की आज तुम्हाला 1 रुपयाची जी गोळी मिळते, मी कोल्हापूरहून साखर भोपाळला घेऊन जातो, भोपाळला गोळी बनवतो, परत
पुढे विश्वभरात पाठवतो तरी सुद्धा ₹1 गोळी पाठवतो मी, कारण इकॉनॉमिक स्केल्स असे लावले मी त्यांना. स्केलेबिलिटी किंवा अल्टिट्यूड आपण जे म्हणतो इतकी मोठी केली की त्यांना आपल्याकडे यावं लागतं, अदरवाईज त्यांना ती ₹1 गोळी विकणं परवडत नाही. त्यांनी जे काही कन्सर्न्स होते की कॉन्फिडेन्शियलिटी, फॉर्म्युलेशन्स, न्यू लॉन्चेस, हे आपण इथिकल प्रॅक्टिसेस जे आपण पहिल्यापासून जे आपण विजन पॉलिसीज ठेवलेले ते स्ट्रिक्टली आपण फॉलो केले. त्यामुळे कुठल्याही कंपनीला आज इतके वर्ष झाले तरी आपल्यावर काम करायला त्यांना कधी काही वाटत नाही. क्या बात आहे. त्यामुळे प्रत्येक कॉम्पिटिटरला तोच दर्जेदार माल तुम्ही प्रोव्हाइड करता. तुमचं काम चोख असतं, त्याच्यामुळे लोक सुद्धा हॅपी असतात आणि कदाचित त्यामुळे सर्दी खोकले सुद्धा आमचे घराघरातले थांबतात असं म्हणायला हरकत नाही, कारण गोळी चांगली बनलेली असते. हे खरं श्रेय तुमचं आहे. कारण बऱ्याचदा होतं का की आपल्या समोर ब्रँड इमेज किंवा ब्रँड नेम हा जास्त समोर आलेला असतो. म्हणजे सिनेमा किंवा नाटकाच्या भाषेत सांगायचं झालं तर पडद्यामागील कलाकार हा बऱ्याचदा मोठा असतो समोर काम करणाऱ्यापेक्षा. तसंच हे पडद्यामागील कलाकार आहेत असं म्हणायला हरकत नाही. मला आता मॅक्सन या तुमचा जो ब्रँड आहे स्वतःचा, त्याची आत्ताची सद्यस्थिती काय काय आहे, मला त्याचा आलेख सांगा ना. किती फॅक्टरीज आहेत, कुठे कुठे तुम्ही काम करता? आता टोटल आमचे 11 फॅक्टरीज आहेत. बरं. हैदराबाद, भोपाळ, गुजरात आणि हिमाचल प्रदेश. आणि 3000 कुटुंबचा परिवार आहे आमचा. म्हणजे एक काळ मला आठवत आहे, तुम्ही मागे एकदा बोलला होतात की 12वीत असताना पुण्यातनं तुम्ही सायकलवरनं जाताना पडलात आणि फ्रॅक्चर झाला पाय, आणि पुण्यातल्या हार्डिकर हॉस्पिटलमध्ये तुम्ही ॲडमिट झालात. आणि त्या दिवशी तुम्हाला कळलं की पैशाशिवाय काहीही उपयोग नाही, कारण कुणीही नातेवाईक, कुणी मित्रमैत्रिणी त्यांच्या मदतीला आले नाहीत आणि त्यांना त्यांनी पैसे दिले नाहीत. हे सगळं आठवल्यानंतर आणि आजचा हा प्रवास बघितल्यानंतर काय वाटतं? लेडी लक, डिग्री, लग्न, बारूद आणि आपला जो परिवार आहे, वर्कर्स जे आपण म्हणतो, आम्ही त्यांना वर्कर कधी म्हणतो, आपण त्यांना परिवार म्हणतो. या सगळ्यांची परिवारची शुभेच्छा फार महत्वाच्या असतात. एक महत्वाची गोष्ट सांगू शकतो की 2 मिनिटात. भोपाळला आमच्या फॅक्टरीमध्ये मुलीचे वडील, त्याच्या मुलगी 18 वर्षाची किंवा 21 झाली की त्याला कामाकडे फर्स्ट चॉईस मॅक्सनला पाठवतो. ही गोष्ट त्याची. माझ्या बसेसमध्ये मी बसेसच्या सीट्सही काम टाकले, खाली गाडी टाकली. कारण भोपाळ इज अ मिक्स कल्चर, मुसलमान सगळे फॅमिली आहे, इज अ नवाबी सिटी. तर थोडं कन्झर्वेटिव्ह ऑर्थोडॉक्स लोकांचं बसमध्ये यंग मुली निघाले की चेष्टा होतात, सगळीकडे होते की तसं होतं. तर चेष्टा होऊ नये म्हणून सीट काउंटरकडे गादी काढली खाली, मुली बसतात, जातात, बाहेर कोण याला दिसत नाहीये. दुसरी गोष्ट, आमची बस फॅक्टरीची वर्कर मुलगी चालवते, ती चालवून फॅक्टरी देते आणि काम करते, संध्याकाळी बस घेऊन परत घेऊन जाते आणि घरी पार्क सकाळी परत घेऊन जाते. तिसरी गोष्ट, आमच्या HR कॉलेजमध्ये असं केलेलं आहे की आमच्या एकदा मुलीनं काम केलं 3 वर्षात की एक ठराविक आम्ही इनाम केलेलं आहे. ते मिळालं की लग्नाचा जे खर्च उठावा तो निघून जातो. 7 वर्ष केले की फिक्स अमाऊंट त्याला मिळते. तर त्यामुळे आई वडील कामाला पाठवतात की सेफ प्लेस, आपली मुलगी जाते, सेफ आहे. आणि हे वेगळं कल्चर सुद्धा तुम्ही मेंटेन केलेलं आहे आणि म्हणूनच कदाचित मॅक्सनला दिवसेंदिवस त्यांचा हा यशाचा चढता आलेख बघायला मिळतोय. ही खरंच मोठं श्रेय आहे तुमचं असं म्हणायला लागेल. एका फॅक्टरीमध्ये युनियन नाहीये माझ्या फॅक्टरीमध्ये. 3000 वर्कर काम करत असताना सुद्धा एका नॉट अ सिंगल युनिट हॅज अ युनियन. म्हणजे हे अख्खं कुटुंब आहे असं तुम्ही त्याला मानता आणि त्या दृष्टीनेच ते काम केलं जातं. कदाचित म्हणूनच 3000 लोक अतिशय तन्मयतेने आणि जिद्दीने हे काम करत असतील आणि प्रॉडक्ट डिलिव्हर होत असतील. मला सर सांगा की आज आमच्या या कार्यक्रमासाठी भरपूर तरुण वर्ग आमचे मित्रमैत्रिणी आहेत जे आता काही शिकतायत, काही लोक नोकरी करतायत, काही नव्या वाटा शोधतायत असं म्हणायला हरकत नाही. या सगळ्यांना सुद्धा कदाचित राजेंद्र पटेल व्हायचंय असं डोक्यात असेल ना? आहे ना?
अनेक लोकांना असं वाटतं की नाही आम्हाला पण एकदा असं व्हायचंय, हा यश बघायचंय, एवढे कष्ट आम्ही पण घेत असतो. पण हल्लीच्या काळामध्ये खूप पर्याय उपलब्ध असल्यामुळे कुठला पर्याय निवडावा याचं कन्फ्युजन असतं आणि असंख्य लोकांना पर्याय सुद्धा सापडलेला असतो, पण ते करण्यासाठी म्हणावी तशी इतर साथ मिळत नाही. तर अशासाठी काय मार्ग तुम्ही त्यांना सजेस्ट कराल किंवा काय त्यांनी फॉलो करायला हवं? सांगलीची माती मला लागलेली आहे. सांगली कोल्हापूरच्या मातीसाठी मी काही करेन. या मित्रांपैकी कुणी माझ्याकडे आलं, मुलं मुली ज्यांना बिझनेसमॅन व्हायचं आहे, एंटरप्रेन्योर व्हायचं आहे, मी त्यांना मेंटर व्हायचं मी आनंद घेईन. आणि जेव्हा मी मेंटर म्हणतो, माझी मेंटर तर माझी बायको राहिली, तुमचा मेंटर मी बनू शकतो. वुमन एम्पॉवरमेंटसाठी ILP 2 स्टेप्स आहेत. तुम्हाला पाहिजे तर मी माझं जे नेटवर्किंग आहे, सीड कॅपिटल जे म्हणतो आपण ते सीड कॅपिटल आहे, डायरेक्शन आपण जे म्हणतो ते, आय विल बी मोर दॅन हॅपी टू बी द मेंटर फॉर एनीवन. खूप मोठी संधी आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण तुम्हा प्रत्येकामध्ये एक कुठेतरी एक स्वप्न असतं आणि मला पण असं यशस्वी उद्योजक व्हायचं हे विचार करत आपण असतो. अशा खरंच कोणाला वाटत असेल की आपण सरांना मेंटर म्हणून आपण निवडावं आणि त्यांच्याकडून 4 मोलाचे सल्ले घ्यावे, तर नक्की तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकाल. तत्पूर्वी मला असं सांगा सर की काही नियम आहेत किंवा काही रूल्स आहेत ते तुम्ही फॉलो करता, असं तुम्ही बोलताना सांगता की ऑपॉर्च्युनिटी कशी असावी, चेंज कधी घ्यावा, त्यानंतर बिझनेस मॉडेल कसं निवडावं, हे तुम्ही दिलेल्या ह्या सगळ्या नियमांना ते मेंटॉर असेपर्यंत जर तुम्ही आम्हाला प्रत्येक मुद्द्यावर एक 2-2 ओळींमध्ये मार्गदर्शन केलं की ऑपॉर्च्युनिटी कशी शोधायची किंवा एक यश मिळाल्यानंतर बदल कसा घडवावा लागतो किंवा बदल घडल्यानंतर ग्रोथ करण्यासाठी काय काय तुम्ही तुमच्यामध्ये आणि इतर लोकांमध्ये बदल करावे, अशा काही आम्हाला टिप्स देऊ शकता जे आमच्या विद्यार्थ्यांना. मी 3-4 गोष्टी सांगू शकतो त्याच्यावरती. प्लीज. आजचं जी इंडियाची सिच्युएशन आहे फार चांगली सिच्युएशन आहे. ही सिच्युएशन 20 वर्षापूर्वी आम्हाला नव्हती. इंडियामध्ये इन्फोसिस तुम्ही क्रिएट करू शकता. नारायण मूर्तीचं करू शकता तर तुम्ही मायक्रोसॉफ्टचं करू शकता. तुम्ही एंटरप्रेन्योर व्हा, फार स्कोप आहेत. गव्हर्नमेंटकडं भरपूर स्कीम्स आहेत, ओपन इकॉनॉमी आहे, ग्लोबलायझेशन आहे, लोकलायझेशनचे बेनिफिट्स आहेत, हे सगळे घ्यायला पाहिजेत. पण हे सगळे करताना 2-3 गोष्टी लक्षात ठेवाव्या की एक चूक तुम्हाला फार खाली आणू शकते. मी एक एक्झाम्पल देऊ शकतो किंवा नेगेटिव्ह एक्झाम्पल देताना सांगेन की आपण ऑपॉर्च्युनिटीचं पिक्चर कोणी इमॅजिन केले ना, कोणी ऑपॉर्च्युनिटी कशी असते. हॅव एनीवन इमॅजिन ऑपॉर्च्युनिटी हाऊ इट इज? एक इमॅजिन करा तुम्ही, ऑपॉर्च्युनिटी एक व्यक्ती आहे, थोडं लांबडे केस आहेत, मागे टक्कल आहे, घाणेरडे कपडे आहेत, पायात विंग्स आहेत, पंख आहेत. ती व्यक्ती तुमच्याकडे आली, इफ यू ग्रॅब इट यू कॅन होल्ड इट. ती निघून गेली, मागं धरायला गेला तर मागे टक्केला पकडू शकणार नाही, नंतर विचार केला तर ते उडून जाईल. सो राईट टाइम इज इम्पॉर्टंट टू टेक द अपॉर्च्युनिटी. बाकी एक छोटे 2-3 एक्झाम्पल सांगतो आपण. ग्लोबलायझेशन जेव्हा बेनिफिट आता मिळतात आपल्याला, म्हणजे एक्सचेंज ऑफ ह्युमन कॅपिटल. अगोदर आपल्याला फॉरेनमध्ये टेक्नॉलॉजी आणायची तर आपल्याला फॉरेन एक्सचेंज मिळायचं नाही, लायसन्सचे प्रॉब्लेम होते, माणसं येऊ शकायची नव्हती. आज तुम्ही फॉरेनची माणसं आपण इंडियात हायर करू शकतो आपण. दॅट इज द मेन ॲडव्हान्टेज ऑफ ग्लोबलायझेशन. एक्सचेंज रेट्स, लो कॉस्ट फंडिंग अवेलेबल आहेत, ते सगळ्याचा ग्लोबलायझेशन बेनिफिट आपल्याला जो मिळालेला आहे, टेक्नॉलॉजी बेनिफिट मिळालेला आहे, हा घ्यायला पाहिजे. पण ॲट द सेम टाइम यू हॅव टू कीप ऑन चेंजिंग युअर टेक्नॉलॉजी पिरियॉडिकली. जो टेक्नॉलॉजी चेंज करत नाही आहे तो ही विल बी आउट व्हेरी फास्ट. सिंपल एक्झाम्पल देतो. रेडिओ कोणी इन्व्हेंट केलं तुम्हाला माहिती आहे? हु इन्व्हेंटेड रेडिओ? हु इन्व्हेंटेड रेडिओ? नो वन? रेडिओ
good company. Sony was the company which invented radio and Walkman. बरोबर आहे? After Walkman, Sony felt complicit की आता मला पुढे काय करायची गरज नाही. आणि फायनली Apple कंपनीने iPod लॉन्च केला, which were not in that field at all. आज Walkman गेला, रेडिओ गेला, iPod has replaced the market. The world is moving very fast. We have to do that. Correct. सेकंड एक्झाम्पल देतो ग्लोबलायझेशन. प्रॉक्टर गॅम्बलचं एक एक्झाम्पल आहे. पॅम्पर्स सगळ्यांना माहिती असेल. पॅम्पर्सने जेव्हा जपानला प्रोडक्ट लॉन्च केला तेव्हा जपानची लोकल कंपनी KAO फुल मार्केट 80% मार्केट शेअर पॅम्पर P&G घेऊन गेली. KAO इज अ जापनीज कंपनी. दे डू एव्हरीथिंग व्हेरी मेटिक्युलसली. जापनीज अमेरिकन्स आर अमेरिकन्स, दे डोंट चेंज. तर ऑप्शन्स KAOकडे दोनच होते. आयदर सेल द बिझनेस, टेक आउट प्रॉक्टर गॅम्बल और वॅनिश. तर जापनीज KAO कंपनीने काय केलं, ते वेंट टू ऑल द कस्टमर्स. तुम्ही पॅम्पर्स कसे आहेत, वाव गुड प्रोडक्ट, लवली प्रोडक्ट. त्यात एक जर म्हटला इट्स अ व्हेरी गुड प्रोडक्ट बट, तो बट शब्द ते KAO कंपनीने उचलला. आणि ही गॉट अ स्पार्क की देयर इज समथिंग. तर ते म्हणले व्हॉट इज इट. ते म्हणले की आफ्टर युझिंग अ पॅम्पर, इट्स अ थिक पॅम्पर, द बटक्स लुक्स व्हेरी बल्की. That was the point, and then KAO invented, went back to the drawing rooms. They created a whole new Pampers with the thin Pampers, and they launched it. They got again the major share. What will P&G do? Take out KAO? But they did not do that. They went back to the drawing boards. They corrected the product, again launched it. The learning was globalization. Example is there. Current after that, Americans started changing, P&G started changing, and they launched that product all across the world. And today they have the major share in the world for Pampers. तर हा जे ॲडव्हान्टेज ग्लोबलायझेशनचा आणि कन्झ्युमरचा जे फीडबॅक आणि टाइम चेंजेस व्हेरी फास्ट जे आहे ना, इज ओनली द वर्ल्ड ऑफ कॉशन इन टुडेज वर्ल्ड. इट्स अ इंटरनेट वर्ल्ड. आपल्याकडे जे इन्फॉर्मेशन 100 वर्षाची मिळायची, आज 10 दिवसाच्या इंटरनेट किंवा टाइम्स ऑफ मीडियामध्ये तेवढी इन्फॉर्मेशन आपल्याला किंवा सकाळमध्ये आपण तेवढी इन्फॉर्मेशन मिळून जाते आपल्याला. सो वर्ल्ड इज गोईंग व्हेरी फास्ट. वी हॅव टू. सो या सगळ्या गोष्टींची दखल आपण नक्की घ्यायला हवी किंवा उघड्या डोळ्यांनी सगळीकडे बघायला हवं असं म्हणायला हरकत नाही. मला असं वाटतं की इथे बसलेल्या बऱ्याच जणांना सुद्धा काही प्रश्न आणखी असतील. आहेत कोणाला प्रश्न आपण सरांना विचारू शकतो. काही प्रातिनिधिक स्वरूपाचे प्रश्न आपण आज घेऊया. जरा माईक देणार तिकडे. हॅलो सर. तर कसं तुमचा आभार आहे, कारण ज्या घरात तुम्ही सांगितल्या त्यापासून खरोखरच आम्हाला काहीतरी करण्याची जिद्द निर्माण झाली. त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक युवकांना समोर एक आयडॉल असतो, एक आदर्श असतो. तसा तुमच्या आयुष्यामध्ये पण आयडॉल आहे का, आदर्श आहेत का? म्हणजे बिझनेसमध्ये असेल किंवा तुमच्या पर्सनल लाईफमध्ये. माझ्या पर्सनल लाईफमध्ये मी नेहमी म्हणतो माय वाईफ पारू इज अ आयडल फॉर मी ऑलवेज, बिकॉज शी हॅज शोन मी द राईट पाथ टू लीड इट फर्दर. आणि बिझनेसमध्ये स्टीव्ह जॉब्स हॅज बीन माय लेटेस्ट मॉडेल, बिकॉज ही हॅज रिअली चेंज द वर्ल्ड. आपण 10 वर्षापूर्वी 1-1 वर्ष लँडलाईनची वाट बघायचो. आज स्मार्टफोन सगळ्याकडे आहे. सो स्टीव्ह जॉब्स हॅज बीन अ रोल मॉडेल फॉर लास्ट 5 years फॉर मी. आणि त्याकडे बऱ्याचशा गोष्टी शिकून मी करतो. आणि नमस्ते सर. जर तुम्हाला संधी मिळाली की तुमचं करिअर पुन्हा सुरू करण्याची, तर तुम्ही कोणत्या वेगळ्या पद्धतीनं पुन्हा शून्यात सुरुवात कराल? मी मॅन्युफॅक्चरिंग सोडणार नाही. मी ई कॉमर्स म्हणतात आपण जमाना. माझा ई कॉमर्सवर लिमिटेड विश्वास आहे, पण मॅन्युफॅक्चरिंग इज अ बॅकबोन ऑफ ऑल इकॉनॉमीज. मी मॅन्युफॅक्चरिंग मध्येच नाही.
आणखीन एक सर, तुमच्या पूर्ण या करिअरमधलं सगळ्यात सर्वोत्तम भीती कोणती होती आणि तुम्ही भीतीला कसं मॅनेज करता? सर्वोत्तम भीती, फिअर, फिअर हा. मॅन पॉवर. आणि कशी मॅनेज करता? कारण क्रॉम्प्टन मध्ये जी मर्डर बघितली बिकॉज ऑफ युनियन्स, ती माझी सर्वात मोठी फिअर होती. कारण फॅक्टरीमध्ये वर्कर येतो, त्यांना काय झालं तर त्याच्या घरी जे परिवार असतो त्यांची जी सिच्युएशन जाते ती मी बघितलेली होती. आणि त्याच्यामुळे माझ्या फॅक्टरीमध्ये आज एक सुद्धा युनियन नाही आहे आणि मी त्यांना वर्कर म्हणत नाही, मी त्यांना परिवार म्हणतो. सो दॅट हॅज बीन व्हेरी डेलिकेटली मॅनेज. ज्या तन्मयतेनं तुम्ही हा प्रवास केला आहे, ज्या वेळेनं तुम्ही ह्या सगळ्याकडे बघता आणि मग जसं तुमच्या एक पर्यावरण म्हणून तुम्ही तुमची टीम आहे ती सुद्धा त्याच तन्मयतेनं ह्या तुमच्या कामाकडे बघते, तर तुम्ही ते लोकांना कसं निवडता? एक आमचं HR मॅट्रिक्स प्रोसेस आहे आमचा. त्या प्रोसेसमध्ये घेतो आणि जे आमच्या परिवाराला येतो तो कधी जाऊ शकत नाही. मला माहित नाही माझ्या ते टीममध्ये इन्व्हॉल्व केलेलं नाही, कारण माझं जे फर्स्ट एम्प्लॉय जो होता 1996 मधला, तो माझ्याकडे एम्प्लॉय आज सुद्धा आहे. आणि तो एम्प्लॉय इज आदिवासी फ्रॉम जाबुआ डिस्ट्रिक्ट. जाबुआ डिस्ट्रिक्टचे आदिवासी आहेत. पहिले एम्प्लॉय आज सुद्धा तो एम्प्लॉय अजून आहेत. माझ्याकडे एम्प्लॉय सोडून जातात जेव्हा मुली लग्न करतात, जातात बाहेर तेव्हा सोडून जातात. नाही तर जनरली माझ्याकडे आपण ॲट्रिब्युशन रेट आपण म्हणतो ना, चांगल्या कंपनीचं ॲट्रिब्युशन रेट काय असतं? कोणाला माहिती आहे ॲट्रिब्युशन रेट? माझं दुसरं तर ॲट्रिब्युशन म्हणतात ना आपण त्याला. अ गुड कंपनी ॲट्रिब्युशन बिलो 5% सपोज टू बी अ गुड ॲट्रिब्युशन रेट. मॅक्सिममचं ॲट्रिब्युशन रेट इज 0.4%. वॉलमार्टचं ॲट्रिब्युशन माहिती का? वॉलमार्ट ग्लोबल कंपनी, व्हॉट्स ॲट्रिब्युशन रेट ऑफ ग्लोबल वॉलमार्ट? 380%. म्हणजे प्रत्येक 2 मिनिटात माणूस सोडून जातो. जस्ट इमॅजिन द HR जॉब यू शुड डूइंग. इट्स द वर्स्ट एम्प्लॉयर ऑफ द वर्ल्ड. 380% इज द ॲट्रिब्युशन रेट फॉर वॉलमार्ट. चालेल सर. पुढचा सर, मला एक एंटरप्रेन्योरशिप व्हायचं आहे आणि काही महिने झाले मी खूप शांत बसलो होतो, कारण की प्रॉब्लेम येत होते जे तुमच्या लाईफची आता तुमच्या लाईफमध्ये आले तेच माझ्या लाईफमध्ये होते. आणि आपला एक सर स्पार्क आला, पुन्हा नव्याने जोमाने सुरुवात आहे. माझं ड्रीम आहे इंडियातली बिगेस्ट सेल्स मार्केटिंग कंपनी ओपन करायची आहे. आणि आपल्या इंडियाचं असं असतं की प्रत्येक घरातली म्हणतात की तुला इंग्लिश शिकतं, तुला बाहेरच्या देशामध्ये जाऊन नोकरी पाहिजे. माझी एक ड्रीम आहे की सर बाहेरच्या कंट्रीमधली आई म्हणायला पाहिजे की बेटा हिंदी शिकले तुझी इंडिया में नोकरी मिल जाईल. धन्यवाद. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्ही काही वेळापूर्वी म्हणालात की बिझनेसमॅन व्हायचं असेल तर यू आर रेडी टू बी अ मेंटॉर. मग आम्ही तुमचा गायडन्स कसा घ्यायचा? हाऊ टू कॉन्टॅक्ट? माझे कॉन्टॅक्ट्स तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये सोडून जातो मी, किंवा आपले सगळ्या पेपर जे स्पॉन्सर्स आहेत ते त्याच्याकडे डिटेल मिळून जाते. यू कॅन ऑलवेज सेंड मी अ मेल अँड आय विल बी देअर टू हेल्प यू आउट. हॅलो, गुड इव्हनिंग सर. सर माझं नाव अभिजित आहे. मी शहाजीराव कॉलेजमध्ये शिकतोय फर्स्ट इयरला. तर मी सर्व्हिस सेक्टरमध्ये बिझनेस ओपन करणार आहे. तर त्यामध्ये सर्वे कसा करावा आणि कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये बिझनेस स्टार्ट कसा करावा. आता मॅडम फायनान्शियल काहीच नाही आहे, तर कसं कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये बिझनेस स्टार्ट कसा करावा? हा एक सेपरेट केस स्टडी म्हणून आपण बघावं लागेल याला. आणि स्पेसिफिक सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करावे लागेल की तुम्हाला कुठल्या सेक्टरमध्ये सेल्स अँड मार्केटिंग करायचं आहे. सब्जेक्ट मी निवडलेला आहे. मी 1 वर्ष मी इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये जॉब केलेला आहे. ओके, तर मला कोल्हापूरमध्ये सिटीमध्ये जे गरज आहे लोकांना त्याची सर्व्हिस द्यायची आहे मला. तर त्यासाठी मी इलेक्ट्रॉनिक रिक्षा मी सर्च करत आहे. बिहार आणि हायटेक मला असं ऐकायला मिळालं की बिहार आणि UP जास्त इलेक्ट्रॉनिक रिक्षा वापरली जाते, तर त्याचा यूज करायचा आहे. त्यासाठी मुद्रा योजनेबद्दल मला हे करायचं आहे. तर सर्वे मार्केटमध्ये मी सर्वे कसं लोकांचे ओपिनियन कसे घ्यायचे याबद्दल तुम्ही माझ्याशी बोलू शकता? सब्जेक्ट आल्यानंतर डिटेल बोलू शकतो आपण. हे स्टेज नाही आहे, आपण सगळ्यांचा बोलू शकतो त्याच्यावरती.
तुम्ही मला प्लीज कॉन्टॅक्ट करा, वी कॅन वर्क ऑन दॅट. हॅलो सर, मी सुद्धा मेकॅनिकल इंजिनियर आता फेब्रुवारीच्या स्वतः शिकतोय. सर मला क्वेश्चन हा होता की सर ॲज ए गुड इंजिनियर, म्हणजे आता तुमचे रिक्रुटमेंट होतात कंपनीमध्ये ॲज ए इंजिनियर, तर तुम्हाला कसा इंजिनियर म्हणजे कसा इंजिनियर घडला पाहिजे असं तुम्हाला वाटतं की त्याच्याकडे कोणत्या क्वालिटी असाव्या? मी तुम्हाला आता सुरुवातीला सांगितलं की मी इंजिनियर फक्त आहे, पण बिझनेसमध्ये ह्युमन बिंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन अ टेक्निकल नॉलेज फॉर बिंग अन एंटरप्रेन्योर. तुम्हाला जॉब करायचं असेल तर यू हॅव टू बी गुड टेक्नोक्रेट, बट इफ यू हॅव टू बी एंटरप्रेन्योर यू हॅव टू बी वर्साटाईल इन ऑल द फील्ड्स, फेस ऑल द चॅलेंजेस. थँक्यू 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 सो मच. मला वाटतं की सगळ्यांचे प्रश्न लास्ट आहे पण पण याचा नमस्ते, सुनील शाह बोलू सर. हां, तुम्ही मध्ये बोलताना म्हणता की गुजराती लोक घाबरतात, पण मला वाटतं नरेंद्र मोदीजीकडे बघून कोण घाबरत नसेल. मी पॉलिटिकल स्टेटमेंट्स नाही करत कधी. मला वाटतं की ह्या सगळ्या प्रश्नानंतर एक लास्ट ॲडवाइस आय गिव्ह टू द पीपल हू वॉन्ट्स टू बी एंटरप्रेन्योर. करेक्ट. ज्यांना एंटरप्रेन्योर व्हायचं असेल त्यांनी 3 गोष्टी लक्षात ठेवावं. ही शुड हॅव द आईस फॅक्टरी इन हिज माइंड. डोक्यात आईस फॅक्टरी ठेवावी, तोंडात शुगर फॅक्टरी ठेवावी आणि हृदयमध्ये स्टील फॅक्टरी ठेवावी. टेक युअर डिसिजन्स विथ गोल ऑफ युअर माइंड. तोंडात चांगले शब्द ठेवावे. काय, कोल्हापूर इज नोन फॉर शुगर, कोल्हापूर इज नोन फॉर स्टील. 2 गोष्टी तुमच्याकडे ऑलरेडी आहेतच इथं. पंचगंगा नदी जाते, बरं बनवू शकतो आपण इथं. तर कोल्हापूर सारख्या जागेला आपल्याला 3 गोष्टी मिळणं शक्य आहे. तर यू कॅन गिव्ह द वंडरफुल एंटरप्रिनियर्स फॉर द वर्ल्ड फ्रॉम दिस प्लेस. थँक्यू. नक्की हा सल्ला मला वाटतं की जमलेला प्रत्येक व्यक्ती लक्षात ठेवेल आणि नक्कीच आईस फॅक्टरीचा विचार करत करतच ते घरी जातील आणि सकाळी त्यांना ते सापडेल. सर, खरंच खूप आभारी आहोत आम्ही तुमचे, कारण तुम्ही इथे आलात आणि तुमचा जो काही प्रवास तुम्ही आतापर्यंत इथं विशद केला, यातनं आम्हा प्रत्येकाला जी ऊर्जा मिळणं एक्सपेक्टेड आहे त्यापेक्षा जास्त ऊर्जा तुम्ही दिली आहे आणि याचं इन्स्पिरेशन घेऊन असं मोटिवेशन आम्हाला जे मिळालेलं आहे त्याच्यातनं आम्ही नक्की चांगले एंटरप्रेन्योर घडवून दाखवू असा मी विश्वास तुम्हा सर्वांच्या वतीनं सरांना देतो. आणि खरंच पुन्हा एकदा श्री राजेंद्र पटेल सरांचे आभार. त्यांच्या प्रत्येक प्रॉडक्ट्सचा आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये तेवढा शिरगाव आहे आणि तुम्ही त्यानिमित्तानं आमच्या कायम शेल्फमध्ये आणि मनामध्ये सुद्धा राहाल असं मी या ठिकाणी सांगतो. आणि आजच्या या सत्रासाठी तुम्ही खास वेळ दिलात. मला माहिती आहे तुमचं खूप व्यस्त दिनक्रम आहे पुढचा, तुम्ही खूप टूरला जाणार आहात. सो फार वेळ तुमचा न घेता तुम्ही आज आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. थँक्यू सो मच. मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाताना पुन्हा एकदा शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं सरांचा सन्मान सत्कार होणार आहे. सो श्री हेमंत दळवी, इव्हेंट हेड सकाळ महाराष्ट्र यांना मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावं आणि श्री राजेंद्र पटेल सरांचा सन्मान करावा शिवाजी विद्यापीठाच्या वतीने. श्री हेमंत दळवी यांच्या हस्ते आपण राजेंद्र पटेल सरांचा सत्कार सन्मान करतो.